नमस्कार मंडळी, आज आपण मुरमुऱ्यांचा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर यासाठी मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व साहित्य घेतलेले आहे। त्याचबरोबर मी 200 ग्राम मुरमुरे घेतलेले आहेत। ते आपण आता व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। मुरमुरे पूर्णपणे चुरचुरेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। पाहू शकता व्हिडिओमध्ये मी मुरमुरे 2 बॅचेसमध्ये व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत। पाहू शकता मुरमुरे व्यवस्थित भाजले आहेत। नंतर ते आपण एका घमेल्यात काढून घेऊ। नंतर त्याच कढईत आपण फोडणी तयार करणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 मोठे चमचे तेल घेतलेले आहे। नंतर त्यामध्ये शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत तळले आहेत। त्यामध्ये ठेचलेला लसूण, कढीपत्ता टाकलेला आहे, हळद, जिरी, मोहरी, कांदा, लसूण मसाला टाकलेला आहे। व्यवस्थित परतून घेतलं। नंतर त्यामध्ये मीठ टाकलं, कोथिंबीर कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतली। आता हे सर्व जिन्नस आपण मुरमुऱ्यांवर टाकणार आहोत। व्यवस्थित हलवून घेणार आहोत, जेणेकरून सर्व मसाले मुरमुऱ्यांना लागले पाहिजे। नंतर त्यामध्ये पिठी साखर टाकून सर्व मुरमुरे एकत्रित करून घेणार आहोत। पाहू शकता छानसा चिवडा तयार झालेला आहे। नंतर त्यावर आपण अर्धा लिंबू पिळणार आहोत। छानपैकी मिक्स करून घेणार आहोत। पाहू शकता मुरमुऱ्यांचा चिवडा तयार झालेला आहे। रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।